हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मविया मनसेला विनापरवानगी सत्याचा मोर्चा काढणं भोवलं. आयोजकांवर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल. प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन. बेकायदेशीर सभा आयोजित केल्याचा ठपका. पुण्यात आंदेकर कोंकर टोळी युद्धातून रिक्षाचालक गणेश काळेची हत्या. मृत रिक्षाचालक आंदेकर टोळीतील सदस्याचा भाऊ. 4 आरोपींना अटक. नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्यासह देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता, तर थंडीचा जोरही कमी. हवामान विभागाचा अंदाज. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत सामोपचारानं तोडगा. अध्यक्षपदासह अजित पवार गटाला 10 जागा मिळण्याची शक्यता, तर मुरलीधर मोहोळ यांना वरिष्ठ उपाध्यक्षपदासह 11 जागांचा अंदाज. नागपुरातील हिवाळी अधिवेशनात मंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजीच्या कामांसाठी कंत्राटदारांचा नकार. जुनं 94 कोटींचं बिल थकल्यानं मनाई. दिवाळीपर्यंत पैसे देण्याचं आश्वासन सरकारनं पाळलं नसल्याचा दावा. कार्तिकी एकादशी निमित्त चंद्रभागेच्या तीरी भाविकांचा मेळा. पवित्र स्नानासाठी पहाटेपासून मोठी गर्दी. हरमनप्रीत कौरची टीम इंडिया आज दक्षिण आफ्रिकन टीमशी भिडणार. डी.वाय. पाटील स्टेडियमवर वन डे विश्वचषकाचा अंतिम सामना. पहिल्या विजेतेपदाची भारताला आस. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आज वाढदिवस साजरा करतोय. शाहरुख खानचं 61व्या वर्षात पदार्पण.